आपण पाहिलंच की आत्ता कर्नाटकच्या मॅडमशी बोलल्यानंतर आपण बघतो की आता आपल्यासोबत मुस्लिम समाजाचे म्हणजे मूल निवासी मुस्लिम विचार मंच याचे कार्यकर्ते नेते आपल्यासोबत आहेत. अंजुम इनामदार काय दादा तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता, बाबासाहेबांना नमन करता, काय कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर अनुभव घेता? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते घेऊन आम्ही या ठिकाणी येतो चौदार तळ्याला. कारण एक ऐतिहासिक घटना आहे त्या दिवसाची. बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला पाणी मिळावं म्हणून आपल्या अस्पृश्य समाजाला, आपल्या सर्व समाजाला, आणि ते यशस्वी लढा झाला. पण पाणीसाठी पण लढा लागतो. एक घटना हे आहे. दुसरी घटना अशी आहे की 13 ऑक्टोबर 1949 साली मौलाना हजरत मोहन यांनी पार्लमेंटमध्ये रोजा इफ्तारचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका प्लेटमध्ये, एका थाळीमध्ये घेऊन त्यांनी रोजा इफ्तार केलेला तो एक क्षण, या दोन्ही क्षणाचे नाही एक आठवण राहावी म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकजवळ स्मृती त्या क्षणाची, त्या रोजा इफ्ताराची असा त्याला एक टॅगलाईन आम्ही त्याला दिलेलं आहे. आणि त्या टॅगलाईनच्या माध्यमातून इथं सर्व समाज बांधव जे येतात, इथं भाविक जे येतात आपल्या जे चौदार तळ्याचं भेट घेण्यासाठी, या लोकांसाठी आम्ही एक रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करतो आणि एक खूप चांगला संदेश जातो या माध्यमातून. तुम्ही रोजा इफ्तार जो करताय, बाबासाहेबांनी आजचा जो संदेश आहे समता आणि सामाजिक सबलीकरण, हा जो दिवस आहे सामाजिक सबलीकरणाचा, हा रोजा इफ्तारच्या माध्यमातून जो पार पडतोय, काय इफ्तारमध्ये काय संदेश दिला जातो इतर लोकांना? बघा, समता, स्वतंत्रता, बंधुत्व हे आपला एक म्हण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पण ते सांगितलं समता राहणे खूप गरजेचं आहे देशामध्ये. समता राहिली तर बरंच काय हे जाऊ शकतं. आणि रोजा इफ्तारच्या माध्यमातून पण आपण तेच विचार देतो की समता आपण प्रस्थापित करूया नाही, तर ते प्रस्थापित व्हावी आणि लोक गुण्यागोविंदाने राहावे, एकमेकाच्या धर्माला आपण समजून घ्यावा, हा त्यामागचा एक उद्दिष्ट असतो चांगला. आणि तो त्याच्यामध्ये आपण सफल होतो ना. कारण गेल्या वर्षी पण सुद्धा आपण पाहिलेलं आहे की लोकांनी खूप चांगला उत्साह लोकांच्या मनामध्ये होता. मुंबईतून आलेल्या काही लोकांनी तर खूप कौतुक केलं त्याचा एक चांगला तुम्ही इथं रोजा इफ्तार घेऊन नाही का, म्हणजे या महाडमध्ये आजपर्यंत जो कधी झाला नाही तो आपण इथं दरवर्षी करण्याचा एक प्रयत्न करतो. आणि विशेष करून पुण्याहून येऊन आम्ही हे कार्यक्रम करतो, ते आमच्यासाठी खूप म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला. नक्कीच दादा, धन्यवाद. आपण पाहतोय की या ठिकाणी काही मुस्लिम बांधव जे आहेत ह्या महाडच्या तळ्याला अभिवादन करतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि संध्याकाळी बाबासाहेबांनी जो इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेतला होता त्या इफ्तार पार्टीचा एक स्मृती दिवस म्हणून किंवा एक म्हणजे आठवण म्हणून या ठिकाणी तोच रोजाचा दिवस पार पडतात. आणि आपण पाहतोय की महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाने बरोबर त्या टायमाला रमजानचा महिना होता आणि आत्ता देखील रमजानचाच महिना आहे. म्हणजे रमजान महाड सत्याग्रह हा एकाच महिन्यामध्ये बरोबर साजरा केला जातो आणि ह्याचीच एक आठवण, एक स्मृती लोकांच्या लक्षात राहावी आणि एक समतेचा संदेश देखील त्यातून बाहेर पडावा या उद्देशाने काही मुस्लिम बांधव जे आहेत पुणे असेल, महाड असेल, इतर ठिकाणाहून येऊन हा दिवस साजरा करतात. नक्कीच आपण पाहतोय की महाडच्या ज्या चौदार तळ्याचा सत्याग्रह दिन जो आहे आज, हा आपण बघतोय समता आणि सबलीकरणावरती आपण दिवसभर चर्चा करतोय. थेट आपण पुढील भीमान्वयांची देखील चर्चा करूयात. अनेक भीमान्वयांची चर्चा करताना आपण पाहतोय की अभिवादन करण्यासाठी काही भीमान्वय आहेत जे झेंडा घेऊन सुद्धा या ठिकाणी येतात. जय भीम. कुठून आलात? परंदवडी मावळ. काय नाव आपलं? विजय जाधव. काय वाटतं इथं आल्यानंतर? आज महाडला तुम्ही आलात, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाडच्या चौदार तळ्याला तुम्ही स्पर्श केलात, बाबासाहेबांना अभिवादन केलं, ते चौदार तळ्याचं पाणी देखील पाहिलं. काय भावना आहेत आज इथून जाताना, काय वाटतंय? ही बाबासाहेबांची झालेली क्रांतीचा जर विचार केला तर थोडंसं लाजिरवाणा असा विषय वाटतो की निसर्गनिर्मित जे पाणी त्यासाठी माणसांना अडवलं जातं, पाणी दिलं जात नाही किंवा त्यांचा पाणवठा वेगळा असतो. आणि ह्यासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करावा लागतो आणि तो पण एक बहुसंख्यक वर्ग असलेला हिंदू धर्म, त्यातला हा एक समाज, आणि त्या समाजाला एवढं वंचित ठेवून किंवा नाकारून ज्या परिस्थितीत त्यांनी म्हणजे सतावलं गेलं त्या समाजाला, ते शोषण केलं. बाबासाहेबांनी त्यांच्याविरुद्ध बंड करून त्या हिंदू धर्माला सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे की एक अख्खा समाज बाबासाहेबांनी त्यामधून बाहेर काढला. म्हणजे त्या धर्माची विचार संस्कृती किती विभिन्न आहे, किती विषम आहे ह्याच्यातून स्पष्ट होतं.
जय भीम. नक्कीच. आपण पाहतो की अशा अनेक अभिमानी आहेत या ठिकाणी येतात. दादा जय भीम. जय भीम. काय नाव? कारण सुरेश जगन्नाथ कदम अच्छा. बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला, कारण पशु पक्ष्यांना जो पिण्याचा अधिकार होता आणि आपल्या माणूस जातीला नव्हता अधिकार, तो बाबासाहेबांनी मिळून दिला. म्हणून हा सत्याग्रह, म्हणून बाबासाहेबांचं हे आज खरंच म्हणलं तर लई मोठं महान कार्य आहे. म्हणून आम्ही त्यासाठी आज दरवर्षी इथे येत असतो. काय संदेश इथून घेऊन जाता तुम्ही दरवर्षी येत आहे? येतो की बा चांगलं असंच कार्य बाबासाहेबांचं बहुसंख्येने यावं आणि सगळं बाबासाहेबांचं हे कार्य पुढे न्यावं, हेच आमचा संदेश आहे. आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती थेट प्रक्षेपण करत असताना आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत ते आपल्याला भेटतात आहेत. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव है आपलं? बेचनलाल मेरा नाम है. कहाँ से आए हो आप? ये जौनपुर से, जौनपुर का? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. जी. क्या लगता है यहाँ आने के बाद? बहुत अच्छा लगा हमको, यहाँ आने पर बहुत अच्छा लगा. क्या संदेश यहाँ से यूपी तक लेके जाओगे? लेके जाएंगे कि बाबा साहब का संदेश एक एक जन को पहुंचाने का प्रयास करेंगे कि बाबा साहब ने अपने जीवन काल में क्या संघर्ष किया, उस संघर्ष को जन जन तक पहुंचाने का प्रयास करूंगा. ये जो महाड़ का जो 14 तले है, बाबा साहब ने वहाँ पानी पीने के लिए संघर्ष नहीं किया था. पानी को हाथ लगाकर सिर्फ ये दिखाना था सबको, मेरा अधिकार वहाँ. हम भी इंसान है, हमें भी इंसान की तरह जीने का अधिकार है. बाबा साहब का यहाँ पे जो नगर क्षेत्र है महाड़, वहाँ नगर निगम से ये हुआ था कि संभाषण हुआ था और वहाँ नगर निगम ने बाबा साहब को इनवाइट किया था. बाबा साहब ने वहाँ स्पीच किया दिया था, वो अध्यक्ष थे उस सभा के. अध्यक्ष स्पीच में बाबा साहब कहते हैं कि ये जो पानी को आप हाथ लगाने जा रहे हैं, ये पानी पीने जा रहे हैं, हम पानी पीने के लिए संघर्ष नहीं कर रहे. ये अपना अधिकार. हाँ, बाबा साहब उस समय इसको संघर्ष करके नया शब्द देते हैं. और बाबा साहब कहते हैं कि हम इंसान है, इंसान की तरह हमें जीना है, और हम इंसान ये दिखाने के लिए वो संघर्ष था. और यही बात लेकर जब तक बाबा साहब तब उस समय कहते कि अगर हम ये जो तालाब है, तालाब का पानी हम अभी तक पिए नहीं थे तो हम मरे नहीं थे. हाथ लगाएंगे तो हम सिर्फ इंसान ये दिखाना था. और इसका माहौल जो है, ये यहाँ के जो महाड़ के जो नगर पालिका थी उस समय, उन्होंने इसका सब ये करके सबके लिए तालाब खुला किया जाए, सबके लिए जो उस टाइम के पानी के पानवटा बोलते थे सबको सार्वजनिक किया जाए, इसका कायदा बनाया है, कानून बनाया है. वो कानून बनाने में यहाँ का महाड़ का नगर पालिका का एक बहुत बड़ा कार्य है. और उस टाइम मुंबई अधिनियम से वो कायदा बन गया 1923 में, 28 में वो कायदा बनने के बाद सब भारत के जो है तालाब बिलाब खुले हो गए. लेकिन हम देखते हैं कि आपके यूपी से ही बड़े बड़े न्यूज़ आते हैं, कोई न्यूज़ पोस्टर आते हैं कि मंदिर में गया करके पानी पीने गया तो वहाँ मारा. नहीं, ऐसा कोई बात ये जो है, ये तो सब जगह है. हाँ. ये सब जगह चलता रहेगा. हाँ. उसका तरीका कुछ चेंज भले हो जाए, लेकिन ये कम बेशी हो जाएगा, लेकिन चलता रहेगा. लेकिन बाबा साहब समता कहते हैं, संविधान से समता दिया है, तो वो जो समानता है वो यूपी में तो हम लोग बहुत संघर्ष किए. यूपी में 4 बार सत्ता तक पहुंचाने का प्रयास किए. उत्तर प्रदेश में हम लोग तमाम बहुत संग्रहालय और तमाम ऐसा कार्य किए हैं, ऐसी बात नहीं है. महाराष्ट्र से ज़्यादा उत्तर प्रदेश में विकास हुआ है. अच्छा. और ये जो जातीय द्वेष है वो तो चलता रहेगा, उसका तरीका चेंज हो सकता है बस. पाहतोय आपण की यूपीमध्ये देखील हीच परिस्थिती दिसते आणि आपण ह्याच्यावरती बघतो की बदल होईल ह्या अपेक्षेने. म्हणजे परिवर्तन सर्वांना मान्य आहे, कारण आपण बुद्धांच्या देशात राहतोय, बाबासाहेबांच्या विचारसरणीवर काम करतोय. आता आपण पाहतोय की या ठिकाणी काही आपले जे अभिमानी आहेत हे पाट्या घेऊन या ठिकाणी आहेत. महाबोधी मंदिरचं जे काही हस्तक्षेप आहे ते महाबोधी मंदिर खुलं केलं जाय. आपल्यासोबत बौद्ध भिक्षुक पण आहेत. आपण जाणून घेऊयात की दादा जय भीम. काय नाव आहे आपलं? ॲडव्होकेट प्रताप जाधव. अच्छा. काय सांगाल हे सर्व जे तुम्ही आहात एकत्र सर्वजण फिरताय, काय नक्की? कारण एक दिसतंय की मोशी पुणे वारसा विचारांचा प्रबुद्ध मैत्री संघ, परत महाड सत्याग्रह आणि दुसरीकडे विषय महाबोधी महाविहाराचा. आम्ही खास करून पुण्याहून आलो. आदर्शनगरचे सर्व आम्ही महिला आणि पुरुष सर्वजण या ठिकाणी महाड या ठिकाणी आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हा संघर्ष केला, तर हा आम्हाला पाणी मिळावं यासाठी म्हणून नाही, तर आम्ही देखील माणूस आहोत, आमचा देखील अधिकार आहे हे सांगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी हा एवढा मोठा संघर्ष केला. आणि जाणून बुजून बाबासाहेबाला त्यावेळेस 20 मार्च 1927ला हा कार्यक्रम बाबासाहेबांनी केला.
त्यावेळेस बाबासाहेबाला प्रखर विरोध झाला, पण त्या विरोधाला न जुमानता बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याला हात लावला, त्या पाण्याला हात लावला. ॲक्च्युअल ते पाणी पिण्याचं नव्हतं, पण बाबासाहेबांना हे दाखवून द्यायचं होतं की जर या देशातील कुत्रा मांजरांना देखील पाणी पिण्याचा अधिकार आहे, तर मग आम्ही तर मानव आहोत, आम्हाला अधिकार का नाही. जसं काळाराम मंदिर बाबासाहेब आंबेडकरांनी खुलं केलं, अगदी त्याच पद्धतीनं हा चवदार तळ्याचा संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि ही जी ऊर्जा आहे, ही जी चेतना आहे, ही जी प्रेरणा आहे मिळाली आम्हाला, तर हे खास करून आम्ही मोशीहून या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलो. या ठिकाणी सगळं ते पाहिलं, आम्ही बाबासाहेबाचं दर्शन घेतलं आणि थोडीशी आमच्या ऊर्जा आम्हाला मिळाली, यापासून प्रेरणा मिळाली. इथं येण्याचं कारण एकच की बाबासाहेबाची चळवळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळं, आपल्यासारख्या लोकांमुळं कायम जिवंत राहावी, याच्या मागचा उद्देश हाच आहे. नक्कीच ही जी चळवळ आहे, जी मुवमेंट आहे, ही कायमस्वरूपी टिकली तरच आपण समता प्रस्थापित करण्याचा, समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा सतत करत राहू. भंतेजी, सामाजिक सबलीकरणाचा विषय येतो. आजचा दिवस आपण जसं समानता दिवस म्हणतो तसं सामाजिक सबलीकरण दिवस देखील मनवला जातो. काय सांगाल की आजचा समता दिवस, सामाजिक सबलीकरण, महाड सत्याग्रह जसा झाला तसं याला सामाजिक सबलीकरणाचा हे म्हणतो. आणि आता आपण पाहतोय की धर्मात द्वेष निर्माण होतोय, सामाजिक सलोखा बिघडवला जातोय. अनेक विविध नेते असतील किंवा मंडळी असतात, आपण पाहतो की सभागृहापासून तर खालीपर्यंत वेगवेगळ्या भाषा करतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे विचार करून आपले जे काही तरुण आहेत ते एकत्र येतात आणि काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी काही अनुचित प्रकार घडतो आणि त्याचा डाग हा संपूर्ण भारताला लागतो, संपूर्ण महाराष्ट्राला लागतो किंवा संपूर्ण इतर राज्यांना लागतो. काय नेमकं सांगाल? तरुणांनी नेत्यांच्या बहकाव्यामध्ये आलं नाही पाहिजे. जे बुद्धांचा, बाबासाहेबांचा समतेचा विचार आहे तोच विचार घेऊन आपण पुढे चाललो पाहिजे. जातीमध्ये भांडण लावण्याचे काम इथले नेते मंडळी करत असतात आणि ते त्या भडकाऊ वक्तव्य करत असतात आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे मताचा एक गट्टा असावं म्हणून काहीतरी विरोधी वक्तव्य करत असतात. म्हणून तरुणांनी या नेत्यांच्या बहकाव्यात न येता बुद्धाचा समतेचा संदेश, बाबासाहेबांचा समतेचा संदेश आत्मसात करावा आणि आपली वाटचाल करत राहावं. बुद्धाचा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचं तत्त्व आपण अंगीकारावं, म्हणजे जेणेकरून वादविवाद होणार नाही. सध्या आपण पाहतोय की आपण जसं बाबासाहेब वाचत पुढे येतो तर बाबासाहेब म्हणतात की आपण हिंदू धर्म सोडतो, हिंदू धर्म त्याग करतोय आणि नवीन धर्म घेतोय, बौद्ध धर्मात येतोय. आणि तो बौद्ध धर्म हा आपल्या रूपाने, या भिक्षुकांच्या रूपाने, ह्या चिवरच्या रूपाने जो जिवंत होता तो आपल्यापर्यंत पुढे आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्याच वेळेस ते म्हणतात की जर हिंदू धर्माचा पगडा वाढला किंवा हिंदू धर्माच्या वाचनेत जर कुठलीही घटनाक्रम किंवा कुठलीही गोष्ट घडत गेली तर त्याच्यामुळे ही लोकशाही धोक्यात येईल. हे भारताचं लोकशाही, जे संविधानिक लोकशाही, हे धोक्यात येईल, हिचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि एक नवीन सत्ता जी आहे ती उदयास येईल आणि त्याने खूप मोठा घात होईल. काय वाटतं सध्याच्या परिस्थितीला? सध्याची परिस्थिती ही देखील तशीच आहे. कट्टरता असायला नाही पाहिजे. बुद्धाच्या मध्यम मार्गाने आपण केलं पाहिजे. कोणत्याही धर्मामध्ये कट्टरता आली तर हे असं वाईट होऊ शकतं. म्हणून बुद्धाने सांगितल्या मध्यम मार्गाचं अनुसरण केलं तर कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत. परंतु आता कट्टरता वाढलेली आहे, त्याच्यामुळे असे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी तुमच्यासोबत काही महिला आहेत. आपण पाहतोय की तुम्ही 8 मार्चचा महिला दिन साजरा केला का? बरं, बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण आज सर्वजण महिला आहात, सुरक्षित आहोत, काम करत आहोत. मला तुम्ही सांगा की आज तुम्ही महाडमध्ये आलात. महाडमध्ये बाबासाहेबांनी अजून एक क्रांती केली आणि तो दिवस महिलांसाठी महिला मुक्ती दिन म्हणून मनवला जातो, स्त्री मुक्ती दिन मनवला जातो. कुठे इथे गेलात का? काय म्हणतात त्याला? नाही, आम्हाला कुठं आहे ते माहिती नाही आम्हाला. खरंच इथे जिथे केलाय. तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही महाडमध्ये आलात, नक्की काय पाहिलं? फक्त चवदार तळे पाहिलं का अजून काय पाहिलं? चौदा तळेच पाहायला आलो आम्ही. अच्छा. या ठिकाणी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृतीचं दहन केलं. ते पण इथल्या ब्राह्मणांच्या हातून. सहस्त्रबुद्धे नावाचे जे ब्राह्मण होते त्यांनी पहिलं पण मनुस्मृतीचं दहन केलं आणि ते क्रांतिभूमी, तो क्रांतिस्तंभ आजही महाडच्या चवदार तळ्याच्या बाजूला आहे, तर समोरच्या साईडला. आणि ती प्रेरणा देते. तो स्त्रीमुक्ती दिन, तो खरा महिला दिन म्हणून मनवला गेला पाहिजे. पण अलीकडं ह्याचा खूप आपण बघतो की महिला समाजामध्ये कार्य करतात, पुढे येतात, पण काही घटना ज्या आहेत त्या आपण अभ्यासल्या पाहिजे आणि आपल्या मुलांपर्यंत आणि लेकीबाळीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपण पाहतोय की अनेक असे काही घटनाक्रम आहेत जे आपण पाहणार आहोत आणि थेट येथील आपल्या भीमानवांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. प्रत्येक गोष्ट आपण जोपर्यंत अभ्यासणार नाही तोपर्यंत आपल्याला ती समजणार नाही. त्यामुळे बाबासाहेब सांगतात वाचाल तर वाचाल आणि थेट आपण पुढे भीमानवांशी भेटूयात. दादा, कुठून आलात?
पुण्यावरून आलो. जय भीम. जय भीम. काय नाव आहे आपलं? माझं अनुराध भगवान भागवत. भागवत. काय वाटतंय? एम्प्लॉईज फेडरेशन उपाध्यक्ष. अच्छा. काय काय एम्प्लॉईज फेडरेशन, कुठली एम्प्लॉईज फेडरेशन आहे? कामगार संघटना. कामगार संघटना. अच्छा. काय वाटलं इथं आल्यानंतर, काय संदेश घेऊन चालला इथून? इथं आल्यावर एवढी आपले जनसमुदाय मजबूत मोठ्या संख्येने आलेला आहे, ते पाहून अगदी आनंद झाला आहे. अच्छा. आणि बाबासाहेबांनी जे इथे जे केलेले काम आहे त्याबद्दल लोक आज बी उत्साहाने येतात आणि असेच पुढे लोकांनी येत राहावे आणि बाबासाहेबांचा कार्याचा जो आढावा आहे तो सतत स्मृतीत ठेवत राहावा. आपल्यासोबत उबाळे साहेब आहेत. उबाळे साहेब, जय भीम. जय भीम क्रांतिकारी जय भीम. मी पुण्यावरून आलेलो आहे, राजू उबाळे. काय सांगाल, काय वाटतंय? या इथं आल्यानंतर भरपूर आनंद झाला की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये पाण्यासाठी सत्याग्रह केला. कारण जनावरासाठी, कुत्र्या मांजरासाठी पाण्यासाठी तलाव खुलं होतं, पण माणसासाठी पाण्यासाठी माणूस भटकत होता. सत्याग्रह करावा लागला बाबासाहेबाला आणि त्या आठवणी या ठिकाणी आल्यानंतर ताज्या झाल्या आणि थोडा आनंद वाटला आल्यानंतर. आपण पाहतोय की अनेक अभिमानी आहेत जे या बाबासाहेबांनी जो तळ्याला स्पर्श केला त्याची आठवण म्हणून या ठिकाणी येतात आणि अभिवादन करतात. आपण थेट अनेक अभिमान्यांची पुढे देखील चर्चा करणार आहोत. माझं नाव शशिकला कालिदास कांबळे, चरण, तालुका शावाडी, जिल्हा कोल्हापूर. हां, माझी मनोगत अशी आहे की ह्या नव्या पिढीत जी माणसं फुटाफूट करतात, जातीभेद अजून पण घालतात, हे थांबलं पाहिजे. ह्या नव्या पिढीला, ह्या नव्या रक्ताला आपण चांगलं काहीतरी शिकवूया. आता शिवाजी म्हणतात, आमच्या देवाऱ्याला शिवाजी आहे, देव नाही, पण शिवाजी, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे मी दैवत मानतोय. हां, दैवशक्ती आहे असं मी मानतोय. पण अशी आमच्या देवाऱ्याला आम्ही शिवाजी पुजला आहे, आमचा आंबेडकर त्यांच्या देवाऱ्याला पुजतील का? त्यांनी भेदभाव करूनी मानणारी मानतात. प्रयत्न करूया की ह्या नव्या पिढीला, ह्या नव्या रक्ताला आपण सौम्याने, नम्रतेनं काय शिकवायचं आणि काय नाही. आणि कार्यकर्त्यांना सांगतो, काय काय गावात बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही, ते तुम्ही चौकशी केली पाहिजे. माझी समाजच मानत नाही. काळानुसार हे मिळणार होतं. आम्ही पोटाला काम केल्याशिवाय मिळत नाही. आम्हाला आवड आणि सवड होईल तेव्हा आम्ही बघतो. आता आमच्या गावी बुद्धविहारला कुलूप आहे मे महिन्यापासून. त्यांनी म्हणतात, तू धम्मामध्ये जातीस पण तुला पैसे मिळत असतील, पण कोण कोणाला रुपये देत नाही. तुम्ही तसं आम्ही आणि भट तसं स्वामी. तर काय काय खेड्यापाड्यातनी ह्या कार्यकर्त्यांनी चौकशी करावी. फक्त रविवारी तरी आठवड्यातनं मानवंदना माझ्या बाबांची झाली पाहिजे, एवढं बोलतो आणि माझं मनोगत मी पूर्ण करतो. जय भीम. जय भीम सर्वांच्यासाठी. अनेकांशी चर्चा करताना आपण पाहिलं की आता आपल्यासोबत थेट उभाटाचे शिवसेनेचे नेते दीपक गवळी आहेत. काय सांगाल दादा, तुम्ही या ठिकाणी आज आलात? बाबासाहेबांनी आज संघर्ष जो केला आहे तो निवळ पाहण्यासाठी नसून समतासाठी आहे. आम्ही माणूस म्हणून माणसाला जगण्याचा जो अधिकार आहे तो दाखवण्यासाठी आहे. आणि आजचा दिवस समता दिवस आणि सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून मनवला जातो आहे. पण मग आत्ता जर आपण पाहतो आहे की अनेक पदाधिकारी आहेत किंवा अनेक नेते आहेत जे सामाजिक सबलीकरण बिघडवण्याचं काम करतात, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात. मग नेते मंडळी पार त्या विधानसभेमधून असो किंवा खालच्या सभेतून असो अनेक ठिकाणाहून वेगवेगळे मुद्दे येतात आणि सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडवण्याचा कुठेतरी प्रकार दिसतो आहे. आणि आजचा जो दिवस आहे समता दिवस, हा समता दिवसातून त्यांनी काय प्रेरणा घ्यावी असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय शिवराय, जय भीम, ज्योती, जय क्रांती. आज सांगायचं म्हटलं तर धर्मवांड पाखंडाने अस्पृश्य समाजाला ज्यावेळी पाणी पिण्याचाही अधिकार दिला नव्हता, त्या धर्मवादी पाखंडाने या देशामध्ये जातीयाची विश्वरी पेरली, 4 वर्णव्यवस्था निर्माण केल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे आम्ही शूद्र असल्यामुळं या लोकांनी धर्मवादी पाखंडाने मनुवादी व्यवस्थेच्या याच्यानुसार आम्हाला पाणी पिण्याचाही अधिकार दिला नव्हता. आणि आज देशामध्ये जो प्रकार चालला आहे हा केवळ हिंदुत्व करून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये चालू आहे. एकीकडे बिहारमध्ये महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा जो बोधगयाचा विषय आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे या लोकांनी, या सरकारनं, या जातीवादी सरकार, भारत सरकारनं म्हणणार नाही मी, मनुवादी सरकार, या मनुवादी सरकारनं
त्या ठिकाणी ब्राह्मण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. मला एकच सांगायचं आपल्या माध्यमातून की ज्या प्रकारे मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे, मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांच्या ताब्यात चर्च आहे, तसं बौद्धांच्या ताब्यात सुद्धा हे बौद्धगया असलं पाहिजे एवढंच मी सांगतो. आणि जे नागपूरमध्ये जी घटना घडलेली आहे ही केवळ जातीय द्वेषातून घडवलेली आहे. यांना समता, न्याय, बंधुत्व हे काही ह्यांना विकासाची घेणं देणं नाही. यांना फक्त दंगली घडवण्याचं काम आहे. एक सरकारमध्ये बसलेला तो नितेश राणे नावाचा तो बांडगुळ आज चिथावणीखोर भाषण करतो, भडकाऊ लोकांना भडकावतो आणि या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतो. पण मुख्यमंत्री याच्यामध्ये काही दखल घेत नाहीत. मुळात हे सरकार गुंडशाहीचं सरकार आहे का सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे का? या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले हे गुंडशाहीचे लोक. तर तुम्ही बघितलं असेल की सरकार आल्यापासून आतापर्यंत कुठल्याही विकास कामावर ते बोललेले नाहीत. केवळ जातीतून हिंदुत्व करून त्यांनी मुस्लिम हिंदुत्व दंगल घडवण्याचे हे षडयंत्र होतं. नागपूरमध्ये जी दंगल घडली ती तुम्हाला माहीत असेल की तिथं एक RSSचं मुख्यालय आहे आणि प्रत्येक दंगली मागं हा RSSचाच सूत्रधार आहे. म्हणून एवढं सांगतो आपल्या माध्यमातून मी सांगतो की हा सलोखा बिघडवण्याचं काम जी लोक करताय ते आपण वेळीच सावध झालं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या ह्या लोकांनी कधी मुद्दा हातीच घेतलेला नाहीये. त्यांनी सांगितलं हिंदुत्व पण मराठ्यांच्या सोबत कोण आता? आम्ही. परंतु दलितांवर अन्याय होतो, याच्यावर अन्याय होतो, यांच्या वाचा बसलेल्या. ते तुम्हाला परभणीचं प्रकरण माहिती असेल. ज्या वेळेस बाबासाहेबांची विठंबना झाली त्यावेळी ही लोक बोलली का? आता तो बौद्धगयामध्ये एक प्रकरण चालू आहे त्याच्यावर कोणी आवाज उठवत आहे का? आंदोलनं करायला फक्त आम्ही बुद्धिस्ट लोकच. तर एवढं बोलतो मी आणि आपल्या माध्यमातून संपतो सर्वांना. नक्कीच आपण पाहतोय की अनेक घटना घडतात आहेत, त्याच्यावरती कुठेतरी पडदा पडतोय का? अनेक घटना कुठे झाकल्या जातात का? अशा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्यासमोर पुढे येत आहेत. आपण अशाच अनेक लोकांची चर्चा करणार आहोत, अनेक विमानांची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास या ठिकाणी मी ब्रेक घेतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन